बाहेर बैलच चांगली देत नाही तो आपल्याला वायदीची बैल आहे ती का नाही नुसता फसवागिरीचा धंदा आहे हो. वायदी म्हणजे काय माहित आहे का चांगला बैल आपल्याला कोण देत नाही. मी जर वायदीचा आकडा सांगितला का नाही तर आता वासर कोण पाळायचंच नाही. पण त्याला घाम फोडला बकासूरवाल्यानं कसं माहित आहे का आपल्या बकासूरला एक बऱ्या चान्स द्यावा हो. 4 महिन्यानं वर्षानं 6 महिन्यानं तो दिसायला सुंदर आहे काय. आणि आमची स्वप्नच होती लहानपणापासून आम्हाला रेटचा नाद नव्हता. आम्हाला दुसरा बैलच नव्हता आणि बैल टाकाय गेला का 10,000 द्या 15,000 द्या. माझा बैल एवढा पळतून माझा बैल फायनलला राहतो. नमस्कार आप्पा, सर्वात प्रथम तुम्ही तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी नानासाहेब डोंगरे, राहणार हिंगणी, तालुका मान, जिल्हा सातारा. मला सांगा तुम्हाला ही नाद केव्हापासून लागला, कसं काय लागला? ही नाद लागला घरच्या गायचं जे वासरू होतं सिद्धर म्हणून आहे. मग त्या वक्ताला काय इकडे मैदान चालू नव्हती बंदीच्या काळात 2-3 वर्षापूर्वी मागल्या. मग असाच एक बैल होता त्या संग आपलं ही वासरू खेळवलं सुंदर आणि चांगलं पळायला लागलं. मग असाच नाद लागला. मग कुठं मैदानावर जायचं, कुठला बैल टाकायचा, कुठं काय. आदत मध्ये पळवला त्याला 6 महिने. कुठल्या बैलाचा मेळ खात नव्हता, बैल काय चांगला मिळत नव्हता. मग असं करून 2 वर्ष पळतोय आता तो. सुंदर आहे ते. ते दिसायला बी सुंदर आहे आणि नाव बी सुंदर आहे. आतापर्यंत काय गट बेट फायनल वगैरे किती? फायनल नाही केला त्यानं, त्याला बैलच मिळाला नाही त्या तोडीतला. कितीतरी बैल टाकले, 10,000 द्या, 5,000 द्या, 7,000 द्या. कुठं बुलेट टाका, कुठं काय अमका टाका तमका टाका, काय नाही. कुठले बैल पळाले त्याच्याबरोबर माळशिरस पळाला, कराडची पळाले, वरलं घाटावाला 1-2 बैल होती ती पळाली. ती बैल कमी पडत होता ह्याला, गाडी काय गटाला लागत नव्हती. कुठंतरी गट पास व्हायचा नाही तर ही फायनलला राहायला नाही. सुंदर घरच्या गायचा आता त्याच्या पाठचा एक आहे बकासूर, या कायच्या आहेत दोन्ही. आता ह्यो बकासूर घरच्या गायचा आहे म्हणताय, ते जात म्हणजे कुठली आहे अशी बकासूर? ती ब्रेड वेगळंच आहे त्याचं, जरा क्रॉस ब्रेड. दिसताना असं तो हे असल्यागत वाटतोय, जरसा असल्यागत वाटतोय जरसा सारखा. पण त्यात काय माहितीये का, खिलार गायला झाला आहे. ते सुंदरचा भाव आहे, भाऊ आहेत दोन्ही. बर, त्याची शरीर रचना अशी बकासूर सारखी आहे म्हणून बकासूर तुम्ही नाव ठेवलं. काय पोरं बारक्या पोरांनी बकासूर बकासूर कशाला ही गाडीला पळलं नाही, आमच्या डोक्यात सकट नव्हतं. आणि त्याला सांभाळलं होता लहानपणापासून चांगला. आता किती दिवस झालं बाहेर काढलाय त्याला? बाहेर आता 4 ते 5 मैदान झाली. काय वय आहे आता बकासूर? त्याचं वय, आज त्याचा बर्थडे. काय तुम्हाला आधी वाटत होतं का बाबा पळू शकतो हे कोण? शिव काय पळाल असं आमच्या मनातच नव्हतं. आम्ही काय सुंदर संघ आपलं फेरा बिरा मारायला आपलं शिकवला त्याला. शिकवला ती जाम पळायला लागला. जाम मध्ये ते आता सुंदरची अपदा करतोय पळायला, म्हणजे तोंडाला असा जाम पळतोय. निकाल घ्यायला पळतोय, निकाल घ्यायला पळतोय. 4-5 मैदानावर नेला. 4-5 मैदानावर नेलेल्या मैदानावर त्यानं मैदान सोडलं नाही. गटाला जाम पळतोय. त्याचा आज बर्थडे आहे. पहिल्यांदा कुठं बाहेर काढला होता? पहिल्यांदा करसुडीला नेला. कसं नियोजन आलं? पैरा कोणाचा होता का घरच्याच साज? नाही, दोन्हीच पळाली. सुंदर दोन्हीच पळाली. सुंदर दोन्ही कसं गाडी पळाली, चांगली गाडी पळाली. गाडी गटाला राहिली. आपण मला सांगा, आता सुंदरला पैर येते का म्हणजे बाहेरचं असं काय? सुंदरला पैरे येते तर पण बैल कोण चांगलं देते आपल्याला? कसली तरी गाड्यात घालायची, वाढायची, चांगल्या बैलाची आबरू काय. आणि ते सुंदर आहे म्हणजे कसं माहित आहे का, चांगला पळतो, नीट पळतो. गाडी किंवा फटीला किंवा असं काय लॉबी टच किंवा असलं काय केलं नाही त्यानं. कुठल्या खांदी पळतोय सुंदर? दोन्ही खांदी पळतो. दोन्ही खांदी पळतोय. आणि काय होतंय, त्याला पळायला चांगलं पळतोय पण त्याला बैलच मिळत नाही हो. आता आपला बकासूर आहे, सुंदरचं वजन जरा वाढलंय आता, त्याच्यामुळं बकासूर गंड होतोय, त्याला तोंडाला मोर निघतोय. सुंदरला आणि बकासूरला व्यायाम कसा असतोय? आता काय व्यायाम काय, 3-4 दिवसात फेरा मारतो, पाहुणे घालतोय.
मग एवढंच व्यायाम आहे, काय दुसरा कुठं मैदान असलं तर मैदानावर जायचं. आता मला सांगा, बकासूर तुम्ही त्याला खायला वगैरे काय असतंय बकासूरचं, म्हणजे कसं नियोजन असतंय? आता बकासूर काय आता पत्र गोळी पेंड असलंच खात होता. गोळी पेंड आणि तुम्हाला सांगतो काय ते मकच भरडा असंच होतं. काय सुंदर सारखं त्याला खायला नव्हतं. तो पळायला लागल्यावर आता जरा त्याला चारतोय सुंदर सारखं, 4-4 गोळ खातोय. त्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं काय आहे का खायला? बारला देतो तो ह्याच्या व्यतिरिक्त मकाचा बारला, गोळी पेंट. आता जरा खातोय तो खपरी पेंट, कुठं मकाचा बारडा बिरडा मिसळून चारतोय त्याला. आता मग बकासूरला मैदानावर काढल्यानंतर माणसं अशी काय म्हणते नक्की कुठल्या जातीत मोडतोय, किंवा आता कसं आहे दिसायला जरा जरशागत आहे, माणसं सगळे काय बोलते? त्याला पळायला निघाल्यावर जरसाच म्हणते ती, पण पळून आल्यावर त्याला येड पडती. काय माहितीये का, चॅट पडते लोक. चांगल्या 4-5 गाड्यातनं 5-6 गाड्यातनं गाडीची मोहर मारतो गाडी. आता नियोजन कसं करताय, म्हणजे पायऱ्याचं नियोजन याचं? त्याला नियोजन आता पायऱ्याचं कसं माहितीये का, इथं एक डोकमोडला एक वासरू आहे बिटोरीकडे, दुसरा तात्या मान्याचे एक वासरू आहे, ती बी आदत आहे. तिसरा अनिल मान्याचे एक आहे. चौथा बुशीन येडगे, चांगलं वासरू पळतंय बुशींच. दोन्हीची गाडी लय जुळती जोरात. 2-3 मैदानाला गट पास केला. सेमीला गाडी कडची तुटल्यामुळं, पब्लिकनं दाबल्यामुळं गाडी राहिली नाही, ना तर गाडी राहत होती. चांगली गाडी पळाली. आपण तुम्ही आता बाहेरच्या पायऱ्याचं जरा तुम्ही डोक्यातनं काही काढलंय का असं म्हणता येईल का? बाहेर बैलच चांगली देत नाही तो आपल्याला. वायदीची बैल आहे ती का नाही, नुसता फसवागिरीचा धंदा आहे. वायदी म्हणजे काय माहित आहे का, चांगला बैल आपल्याला कोण देत नाही. आणि 7,000 10,000 12,000 बुलेट टाकलं, माळशिरसचं काय काय बी वाटेल ती टाकलं, बैल काय पळत नाही ती. त्याच्यामुळे सुंदर तुम्हाला सांगतो अंधारात राहिला, नाहीतर सुंदर आज फायनलला राहिला असता. चांगला पळतो, नीट पळायला, शेणा बैल आहे. काय होतंय, नवीन आपण असल्यामुळे आपल्याला बैल चांगला कोण देत नाही. साधारणपणे आतापर्यंत तुम्ही किती वायदी दिली? आणि तुम्ही माझं काय वायदीचं बरं का काय बोलायसारखं नाही. काय माहित आहे का, मी जर वायदीचा आकडा सांगितला का नाही तर आता वासर कोण पाळायचंच नाही. एवढं पैसे घालवलेत, बैलवाला सगळं कबूल होत्याला सगळं. एवढं पैसे दिलेलं बिनमाप पैसे सुंदरला गेलेला आहेत. पण मी त्याचं मापच काढत नाही. कसं माहित आहे का, सुंदर शाना आहे, शिकलाय, अगदी लॉबी बिबी नाही. गाडी तर खालनं मोकळी सोडून दिली, बिगर ड्रायव्हरची तर घेऊन येणार असा सुंदर आहे. पण काय झालंय, त्याला व्यायाम कमी, त्याला प्रॅक्टिस कमी थोडा असल्यामुळे तो थोडा गट काढाय नाट करतो. बैल चांगला असला तर तो मारू शकतो, फायनल पत्र पोचू शकतो. तब्येत चांगले, तगडा आहे. आता मला सांगा, बक्कासूरला तुमच्या आता मोठ्या मैदानावर कुठल्या काढलाय काय? मोठ्या मैदानावर सांगोलच्या मैदानावर नेला होता. काय झालं तिथं मग? कसं सांगोलच्या मैदानावर गट पास केला. 7 गाड्या पळवतो त्या. गाड्या 2च सुटल्या तिथं. 2 गाड्या सुटल्यामुळं खालनं गाड्या आले टाकाटाकीत. सेमीला का? मग तोंडाला 2 गाड्या असल्यामुळं पब्लिकनं दाबलं. जाम असं मोहर निघायला असं शिज नव्हतं. आत उडी टाक, बाहेर उडी टाक, आपदत आपदत. पर त्याला घाम फोडला. काहीतरी 12 लाखाची खरेदी होती त्या जोडीला. बर. आणि दुसरा एक बैल कुठला तरी होता असा म्हणजे पळणारा. त्या गाडीच्या भ्यानं कोणी गाड्या चुकल्या नाही. त्या 5 गाड्या आमच्या 2च गाड्या पळाल्या. म्हणजे मोठा होता बैल, जरा थोडासा मोठा नानावलेला बैल, गाजलेला बैल होता. मग त्याच्यामुळं गाड्या कोणी चुकल्या नाही. आम्ही नवीन असल्यामुळे आमची पळाली गाडी त्या संग. पण तिला घाम फोडला तिथं. पब्लिक जर नसतं तरी त्याला खालतं वरत कळायला नसतं असं वाटतंय मला. आता त्याला काय झालंय, ह्या महिन्यात 15-20 दिवसात काढलाच नाही. त्याला जरा थोडीशी दुखापत झाली होती. आता आली जखम मिळत बकासूरची. तर तो आता काढायचा आहे त्याला. एक 8-10 दिवसात कुठं मैदान असलं तर काढणार आहे. काय पैसे देऊन आणलेली नाही ती, हौसानं ठेवलेलं आहे ती. कसं माहितीये का, आता पळते ती चांगली. बकासूर तरी काहीतरी करायला वाटतंय नाव. काय वाटतंय भविष्यात आम्हाला बकासूर संघ बकासूर पळायला बघायला? बकासूर संघ बकासूर पळायला आहे का काय, म्हणजे तुमची इच्छा काय आहे की बकासूर वाल्यानं कसं माहितीये का, आपल्या बकासूरला एक बऱ्या चान्स द्यावा हो. 4 महिन्यानं, वर्षानं, 6 महिन्यानं.
नक्कीच आपण पण तुमचा बैल जर तेवढ्या ताकदीनं पळत असेल पळतोय तर नक्कीच तुम्हाला ते भेटू शकतं असं काय म्हणजे हे नाही. मला कसं माहित आहे का हे जे काय स्वप्न अशी वाटत नव्हती ही पळल काय किंवा मी आता वैरणीसाठी गाडा आहे आपला त्या गाड्यासाठी मोठा बैल एक होता ती मारत होता म्हणून विकला म्हणून ह्याला तयार केला होता. तो बैल मारायला लागला म्हणून विकला आणि ह्याला तयार केलता गाड्यासाठी बकासूरला तयार केलता. तू बागेत कुठं माल काढायचा खातं घालायची बकासूर पळायला लागल्यामुळे आता म्हणजे तुम्हाला वाटलं देखील नव्हतं आपण फक्त याला फक्त गाड्याला वैरणीला कुठं मळ्यात उसा आणा कडवाळा आणा मका आणा बागेतला माल काढा बागेत खातं घालायचे असलं काम केलं तरी बोल पण मला वाटत नाही ती काम कसलं करल. एक दिवशी बकासूर संघ पळल आणि माझ्या अपेक्षा पळाव एक बऱ्या 6 महिन्यानं 4 महिन्यानं वर्षानं का होईना नक्की. तुमचा आता बैल थोडासा ही आहे अजून बच्चा आहे हो कसं माहित आहे का आज बर्थडे आहे त्याचा आताशी 1 वर्षाचा झाला 1 वर्षाचा झालाय आता. त्याला खायला कमी नव्हतं कसं माहित आहे का त्याचं रूपच मोडू दिलं नाही. असा गाईला दूध होतं 4 महिने गाई लेट भरली त्याच्यामुळे दूध प्यायला मिळालं खायासारखा झाला का त्याला दावच लावलं नव्हतं 4 महिने ती मोकळाच खात होता कशात नाही. आता बकासूरची जात कुठली बकासूरची जात आहे ही क्रॉस मधली. याला आम्ही काळा बैल धावला होता. बरोबर काळा बैल धावला होता खिलार गायला आमच्या त्यामुळं काय झालं ना आपला एक बैल होता काळा मग ती गैन बैल बांधायला जवळजवळ असल्यामुळं त्या बैलावर गेला हो ते आपला 25%लाच बैल होता. मग आम्हाला दुगदुगी होती हो ही आता वासरू कसलं होतंय जलामल्यावर आम्हाला कळाला की हो क्रॉस बीडचा झालाय म्हणजे खिल्लार क्रॉस मध्ये झाला. खिल्लार क्रॉस मध्ये म्हणता येईल. सुंदर बद्दल काय सांगताल आपण म्हणजे सुंदर म्हणजे काय बोलायचं कामच नाही सुंदरच आहे मैदानात ह्याच्यासारखा बैल नाही सुंदर बरं का. मैदानात कितीतरी बैल येते ती पुशेगावला असू द्या कुठं घाटाव कुठं बी असू द्या इतका सुंदर बैल नाही आणि आम्ही त्याचं लहानपणापासून नाव सुंदर ठेवलंय. काय कशावर ठेवलं नाव म्हणजे ते कसा म्हणजे त्याची अशी काय माहिती आहे का तो दिसायला सुंदर आहे काय आणि आमची स्वप्नच होती लहानपणापासून आम्हाला रेसचा नाद नव्हता आमच्या गावालाच पुरा नाद नव्हता आणि सुंदर झाला 5-6 महिन्यात झाला 7-8 महिन्यात झाला का आम्ही त्याला शिकवला मोठ्या गाडीला चांगला चालायला लागला आणि मी ठेवला ह्याला म्हणजे केवळ काय माहिती आहे का आपल्याला हौसेनं बैल असावं घरचा बैल आहे भविष्यात काय कुठं काय ह्याला 10-10 लाख रुपये देऊन बैल घेते ते आपल्या घरच्या गायचं आहे एक बैल आपण सांभाळू शकतो. ह्यातनं ठेवला होता पण ते पळायला लागला चांगला काय गाडी बाहेर काढत नाही किंवा दुसऱ्या बैलासारखं असं कुठं वाकडे तिकडे पळत नाही आणि सगळ्या गोष्टीनं सुंदर आहे पळाय चांगला आहे दिसाय चांगला आहे त्याचं गुण चांगला आहे. तर आता सुंदरचं वय काय आता वय त्याचं झालंय 3 वर्षाचं 3 वर्षात झालं पावणे 3 वर्षाचा आहे आता त्यानं 3रा जात पडलाय 3रा दुसराच होता आज. काय वाटतं म्हणजे आता त्याला त्याच्या एवढ्या अजून ताकदीचा बैलच भेटला नाही असं वाटतं नाही त्याचं काय होतंय खालना तडाखा जास्त आहे त्याला खाली जर बैल गुंडाळा तर वर निघूच देत नाही त्याला वरचोड बैलच अजून मिळाला नाही. निकालाला कसा आहे म्हणजे आता निकालाला कसा आहे निकालाला काय होतंय त्याला कडे बसणंच काय झालं दुसऱ्यानी कोणी वाढलाच नाही आता वडल तर बकासूरच काय माहित आहे का बकासूरच वाढला तर 2 मैदानावर पळवलाय ते संग बकासूर निकाला खरसुंडीला निकालाला बकासूर चांगला आहे तोंडाला गाडी काढतोय 10-20 फुटानं निकालात सुट्टीला एकदम चांगला. सुरुवातीला काय केलं त्यानं की हातच लावू देत नव्हतं असं कशालाच मोकळच न्यायचं असं झोपून मोर चालायचं नुसतं आणि पब्लिक वराडलं का दे सोडून ते आता शांत आलाय जरा धरू देतोय मूर्तीलाही कुठेतरी थोडं स्वभाव त्याचा म्हणजे स्वभाव लय कडक आहे त्याचा अजिबात अंगाला हात लावायचा नाही आसूड हाणायचा नाही अजिबात तसलं जमत नाही त्याला हानला बिनला तर तो कसं त्याला वशेड नसल्यामुळं कोणीकडे निघून गेल्यालाच माहित होत नाही स्वभावाला लय कडक आहे तो अजिबात माशी बसून घेत नाही माणूस जवळ आल्यालाच खपत नाही
आता किती दिवसातनं बाहेर काढताय बकासूरला पण आणि सुंदरला पण? आणि भविष्यात आता तुम्ही म्हणजे बकासूर आणि सुंदरच एकत्र पळवणार का दुसरे पण बैल टाकणार? बघू आता काय माहित आहे का, इथे एक येडगे म्हणून भूषण आहे, त्याचा चांगला बैल पळतो. 2 मैदानाला त्या संघ पळालाय. फरकानं गट काढलेला आहे. 30-40 30-40 2-3 छकड्यानं गट काढल्या. ते त्याचा हिडी उभी आहे. चांगला पळतोय. म्हणजे घरचा साज पण तुम्ही पळवणार? घरचा साज पळवला करसुंडीत. आणि चांगली अगदी फरकानं गाडी मारली. बरोबर. आपण मला सांगा, आता तुम्ही ज्यावेळेस मैदानावर जाताय त्यावेळेस एकंदरीत खर्च किती येतो मैदानाला जायचा? मैदानाला जायचं वाहन आहे. पुण्यात 10-20 पोरं आहे. ती वाहन स्वतःच आहे का? नाही वाहन इथं आपल्या गावाल्याच असतंय. समजी काय त्यो नवनाथ डोंगरे काय भाऊ बसले असेल. चांगली पोरं आहे ती, सहकार्य करते ती. म्हणजे गावातला बैल असल्यामुळे तुम्हाला सहकार्य करते. आणि एकंदरीत खर्च किती येतोय त्याला? म्हणजे असं जायचं म्हणलं यायचं म्हणलं वाहनाला 4 म्हणजे जिथे रनिंग वर आहे, आज लांबचं मैदान असलं तर 4000 रुपये भाडं घेते ती. तिथं जवळच असेल तर 2-2.5 हजार रुपये घेते ती. पोरं असते ती 5-25. आता बकासूर असल्यापासून तरी पोरं जास्त वाढली. हो काय 5-50 पोरं येते ती. बकासूरला बघायला पोरं येते, त्याच्यामुळे आता खर्च वाढतोय. हो, पोरासनी नाश्ता पाणी चहा खुश करावं लागते ती. काय दिवसभर बिना आणा पाण्याचं मागे फिरते ती. काय गाडी पळोस तर पाणी सगळं पोरं पित नाहीत. इतकं पोरासनी छंद लागलाय त्याचा. आता सुट्टीला कोण असतंय? म्हणजे सुट्टीला आता दादा असतोय. पुण्या धनाजी येडगे आहे. परत अजून दुसरा येडग्याचा एक पोरगा आहे. डोकमोडची काय पोर आहे ती. डोकमोडचा डॉक्टरचा एक बैल आहे. ती बी चांगला पळतोय. आता दात लावलाय त्यानं. एकंदरीत तुमच्या बैलामुळे गावात सगळ्याला हे झालंय. आपल्या सुंदरमुळे गावात आता पळणारे बैल 50 झाले. काय ह्याच्या पाठीमागे आमच्या गावाला आपल्या गावाला एकही बैल पळत नव्हता. बैलगाडी शर्यतीचं कोणाला याड म्हणजे नादच नव्हता. काय आणि आता ह्या सुंदरमुळे मला वाटतं 5-25 बैल पळायला येते. आता चालवला मैदानावर जाते. आणि अजून ह्या सुंदरच्या किंवा बकासूरच्या नादात बरेचशाच पोरांनी वासरे घेतली पिल्ली बारकी बारकी. चालू आहे ट्रेनिंग त्याचं. म्हणजे तुमच्या बैलांमुळे सगळ्यांना बऱ्यापैकी सुंदरच सुरुवातीला भूषण येडग्याचं एक वासरू होत. ही दोन्हीच पळत होती. ओपनला पळायची, आदतला पळायची. कुठं बी आम्हाला दुसरा बैलच नव्हता. बैल टाकाय गेला का 10,000 द्या, 15,000 द्या. माझा बैल एवढा पळतो, माझा बैल फायनलला राहतो. गटच गावात नव्हता. मला सांगा आप्पा, ही आता ही जी नाद आहे गरीबाच्या बैलांचं कसं होऊ शकतं? म्हणजे गरीबाचा नाद आहे. गरीबाला बैल चांगला पाहिजे बघा पळणारा. ह्यात काय गरीबाचा मोठ्या श्रीमंताचं काय काम नाही. बैल जर पळणारा असेल का नाही तर गरीबाचं सगळं नाव निघतं. मी बी असा काय मोठा नाही. काय जमीन जागा असून काय करता, पाणी नाही, दुष्काळी भाग आहे. आता बघा तुम्ही आप्पा, घरनिकीचा राजा ही पण एक गरीबाचाच बैल होता. गरीबाचाच बैल आहे. घरनिकीचा राजा गरीबाचा बैल आहे. विषय तुम्ही आज लय दिवस आबादलो होती सगळं. मी बघितली मुलाखत. पण ती झाला आज त्याचं म्हणजे नवाज पिटलं बनावं लागल. चांगला बैल पळतोय आणि ती वर काढेल त्याला गरिबीतनं. तर नक्कीच तुमच्या बकासूर साठी पुढच्या वाटचालीस शुभेच्छा तुम्हाला. आणि बकासूरचा वाढदिवस आहे आज. हो, आज वाढदिवस आहे. बकासूरला पण शुभेच्छा. धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून एक छोटीशी मुलाखत दिली.